ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कल्याण डोंबिवलीकरांच्या वाहतुकीसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या कल्याणमधील पत्री पुलाचं रखडलेलं काम अखेर आजपासून मार्गी लागणार आहे। पत्री पुलाचा गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वे आज सकाळी 9:50 दुपारी 2:15 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेणार आहे। 2 आठवड्यात 4 दिवसांचा मेगा ब्लॉक घेतल्यानंतर पत्री पुलाच्या बांधकामाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे। मेगा ब्लॉकमुळे रेल्वेच्या काही लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्यात तर काहींचा मार्ग बदलण्यात आलाय। दरम्यान या कामामुळे कल्याण डोंबिवलीच्या वाहतुकीला फटका बसू नये यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेतलाय। याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडे। अक्षय, कधीपर्यंत पत्री पुलाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि आज वाहतुकीत नेमके काय बदल करण्यात आले आहेत? या ठिकाणी जिथे मी उभा आहे तिथून आपल्याला हा संपूर्ण आढावा घेता येणार आहे, कारण की इथून हा पत्रीपूल लॉन्चिंग कसं करण्यात येणार आहे ते आपल्याला दिसणार आहे। आधी जो पत्रीपूल होता त्याच ठिकाणी हा नवीन पत्रीपूल आता बनवण्यात आलेला आहे, मात्र त्यासाठी हा गर्डर टाकण्यात येतो आहे। तो 76 मीटरचा इतका सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लांब असा गर्डर आहे। या ठिकाणी थोड्या वेळानंतर मोठ्या क्रेन्स येतील आणि बाजूला हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येईल। समोर जो आपण बघतोय तो कल्याणचा पूर्व भाग आहे आणि इथे कल्याणचा पश्चिमेचा भाग आहे। त्यावेळी ही ट्रॅफिक बंद झाल्याच्या नंतर कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी कोपरचा ब्रिज असेल, ठाकुर्लीचा ब्रिज असेल, त्याचबरोबर पुढे एखादा रस्ता असेल त्या ठिकाणाहून ही संपूर्ण वाहतूक जी ती वळवण्यात येणार आहे। आत्ताच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे, मात्र आज शनिवार आहे, ही वाहतूक कोंडी अतिशय कमी आहे। इतर दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी असते। गेल्या 3 वर्षांपासून हे काम रखडलेलं आहे, कारण की नोव्हेंबर 2018ला हा पत्रीपूल ज्या ठिकाणी होता ते जुना पत्रीपूल पाडण्यात आला होता। त्या ठिकाणी नवीन पत्रीपूल कसा बसवायचा यासाठी खूप मोठे तर्कवितर्क लावले गेले आणि शेवटी एक अख्खा गर्डर या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि त्या गर्डरवरून आता येणाऱ्या काळामध्ये वाहतूक होईल। 4 दिवस हा मेगा ब्लॉक असेल, आज उद्या आहे, 2 दिवस असतील, तर पुढच्या आठवड्यात देखील शनिवार आणि रविवारी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामध्ये कल्याण आणि डोंबिवलीच्या दरम्यानची पूर्णतः वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे जवळजवळ 250हून जास्त लोकलच्या फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि इथे वेगवेगळ्या रिक्षा असतील किंवा एसटी बसेस असतील, टीएमसी आणि केडीएमसीच्या बसेस असतील, त्यांची सोय जास्तीत जास्त कशी देण्यात येईल त्याचा विचार सध्या करण्यात येतो आहे आणि कल्याणच्या दोन्ही बाजूला त्या सध्या उपस्थित करण्यात आलेल्या आहेत। थोड्या वेळातच याच ठिकाणी आदित्य ठाकरे येणार आहेत, कारण की काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक देखील आहे। त्यामुळे एक प्रकारे राजकीय रंग देण्याचा या कामाला देखील थोडासा इथे विचार केला जातो आहे। कल्याणचा हा पत्रीपूल या कल्याणकरांचा, डोंबिवलीकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण की रोज 4 ते 5 तास या ट्रॅफिकमध्ये त्यांना घालवावे लागतात। विशेषतः ज्यावेळी लॉकडाऊन होतं त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर खूप जास्त ट्रॅफिक या नवीन पुलावर होतं। त्याच्यामुळे ज्यावेळी हा पत्रीपूल बनेल त्यावेळी त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न देखील काही प्रमाणात इकडे केला जाणार आहे। म्हणूनच रेल्वेचं काम आहे हे त्या ठिकाणी देखील राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत, जसे की आदित्य ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे एकूणच कल्याण आणि डोंबिवलीच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणातला हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। येत्या पुढच्या वर्षामध्ये या ब्रिजचं पूर्णतः काम जे आहे ते पूर्ण होणार, मात्र सध्या पत्रीपूल लॉन्चिंगचा गर्डर जो आहे तो आज लॉन्च केला जाणार आहे। सौरभ, धन्यवाद अक्षय या महत्त्वाच्या माहितीबद्दल।